मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंचे ठसे का घेतले होते असं बोलून वाद उद्भवल्यानंतर रामदास कदमांनी त्या वादातून आता माघार घेतली। केवळ माघारच नाही तर आपल्या बोलण्याचा तसा अर्थच नव्हता अशीही सारवासारव त्यांनी केली। पाहूया। बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते। मग ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? हाताचे ठसे आपण घेतो ना, आणि तसं आमचं दैवत म्हणून त्यांचे हाताचे ठसे घेत असतील तर वाईट काय? बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर त्यांचे ठसे का घेतले गेले या विधानावर वाद उद्भवल्यानंतर रामदास कदमांनी या वादातून एक कदम मागे घेतले। बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहावरून स्वतः रामदास कदमांनीच आरोप करून चौकशीची मागणी केली। त्यावर अनिल परवानी सुद्धा चौकशीस तयार असल्याचा दावा करत कदमांवरही आरोप लावले। त्यानंतर मात्र रामदास कदमांनीच आता या वादातून माघार घेत स्वतःच केलेल्या आरोपांचे शब्द फिरवले आहेत। विशेष म्हणजे बाळासाहेबांचे ठसे घेण्यामागे काय कारण होतं, नेमकं काय शिजत होतं असे आरोप कदमांनी दसरा मेळाव्यात केले होते। आणि आता तेच कदम आपण आदर म्हणून ठसे घेतो। शिवरायांचे सुद्धा ठसे घेतले गेले, त्यात वाईट काय असा प्रश्न ते स्वतःच करतायत। 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये मला साहेबांची बदनामी होईल असं कुठलंही मला वक्तव्य करायचं नाही। आम्ही खाली बसलो होतो 8 दिवस, आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय। सगळं कळत होतं। बाळासाहेब आमचे दैवत आहेत, होते, आजही आहेत। पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते। मग ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये। मी जो उद्धवजींनी मला सांगितलं होतं हाताचे ठसे आपण घेतो ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे पायाचे ठसे घेतलेत किल्ल्यावरती, आणि तसं आमचं दैवत म्हणून त्यांचे हाताचे ठसे घेत असतील तर वाईट काय? यांना असं काय वाटतं की स्विस बँकेसाठी मी ते बोलले म्हणून? बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये असे घाणेरडे विचार आमच्या डोक्यात कदापि येणार नाही, बिलकुल नाही, बिलकुल। मी संशय व्यक्त केला होता, संपला विषय माझा। मी संशय व्यक्त केला होता। आपण काही बोललो तर मातोश्रीला हादरे बसतील असं आव्हान रामदास कदम देत होते। त्यावर तुमचा मुलगा गृहराज्यमंत्री आहे, सरकार तुमचं आहे, तुम्ही चौकशी का करत नाही असं आव्हान परबांनी दिलंय। कदमांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आपल्या विरोधात केस करावी असंही चॅलेंज परबांनी दिलंय। आज माझी पत्नीच जाईल त्याच्या विरोधामध्ये, माझी पत्नीच जाईल। अरे तुम्ही कसले राजकारण आहे? असे महिलांचे, बायकांचे, कुणाच्या आणि कुणाच्या आईचा बदनामी करून तुम्ही राजकारण करायला लागलात, तो तुमच्या जिंदगानी होती। माझी अपेक्षा आहे की माझ्यावर कायदेशीर कारवाई कराच, माझ्यावरती कारवाई करा। मी प्रत्यक्ष साक्षीदार सगळे उभे करतो। मी देखील कुठली गोष्ट हवेत बोलत नाही। रामदास कदम यांनी माझ्यावर कोर्टामध्ये जावं माझ्या विरोधात, मला कोर्टात जे लोक उभे करायचे ते मी कोर्टात उभे करीत। दरम्यान राज्यात सरकार रामदास कदमांच्या पक्षाचं आहे, त्यामुळे कदमांच्या चॅलेंजनुसार ते खरोखर चौकशी लावतात का? कदमांनी जे डंके की चोट पर आरोप केले आहेत त्याबद्दल स्वतः कदम चौकशीसाठी आग्रही राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। नेमकी भूमिका आता आम्ही डिक्लेअर केली तर ते सावध होतील, कारण का सरकार त्यांचं, पोलीस त्यांचे, म्हणून आम्ही ऑफिशियली जाणार आहोत असं नाही आहोत। पण त्यांना आम्ही जाहीर करून ना, त्यांना जे अचानक जाऊन त्यांना सांगणार आहोत तू कोण आहेस, तुला काय कोणी केलं? हो बाळासाहेब कुठे, आणि तू त्यांच्या पायाच्या लायकीचाच तरी आहेस का? ते तू त्या दिवशी मीटिंग घेतलीस ना दसऱ्याला, त्या दसऱ्याच्या मीटिंगमध्ये किती लोक होते रे? तू त्या बाळासाहेबांच्या मातृश्रीच्या खाली 10 दिवस खाली झोपला होता सांगतोस, मग का झोपला होता? तुला का ते? आता मी तुझ्या चरित्रावर मी काही बोलत नाही, उगाच माझ्या तोड कशाला खराब करू? ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।